किरण साळुंके. स्ट्राईकला येतो सुमित पाटील. नॉन स्ट्राईकला गेला तो किरण साळुंके. आणि मला वाटतं गोलंदाज असेल विकी राजपूत. कोहली किंग या संघाने पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण विकी राजपूत. सामना करतील सुमित पाटील. गोवंडी प्रीमियर लीग 2020 आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये आजच्या सत्रातला दुसरा सामना, कारण काल एक सामना खेळला गेला नव्हता. कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा पंचांनी. पहिला चेंडू घेऊन होते विकी सुमित साठे. मारा करतोय सुमित साठे. पहिला चेंडू टाकलेला आहे. स्टेप वाढून मारण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चित भेटते इथं. एक धावेने आपलं खातं खोललं पलटण्या संघाने. स्ट्राईकला येतो साळुंके, किरण साळुंके. आक्रमक असा किरण साळुंके. थोडासा फिल्डिंग क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना. ओपन टॉयलेट आहे तिथे, नाही तर मग ओपन आहे. लॉक असेल तर मग ओपन डायरेक्ट कोपऱ्यामध्ये एकदम कोपऱ्यामध्ये. किरण साळुंके स्ट्राईकला आला तो किरण साळुंके. गोलंदाज येतो राजपूत, विकी राजपूत. सामना करेल किरण साळुंके. विकी दुसरा चेंडू, फुलटा चेंडू. निश्चितच मला वाटतं चौक होणार निश्चितच. आणि हा मिडॉनच्या दिशेने मारला. चौकाने खातं खोललं विकी साळुंके, सॉरी किरण साळुंके यांनी. आणि संघाची धावसंख्या होती ती 5. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती आपलं खातं खोललं. चौकार म्हणून स्वागत केलं विकी राजपूत यांचं किरण साळुंके याने. धावसंख्या झाली ती 5. किरण साळुंके आक्रमक असा किरण साळुंके. काल सुंदर अशी फलंदाजी केली होती किरण साळुंके. त्याचप्रमाणे त्यांना फलंदाजी करावं लागेल. थोडंसं आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न निश्चित असावा. सुंदर चेंडू आता मात्र विकी राजपूत यांचा फसवा चेंडू टाकला होता. जाऊ दिलं किपरच्या ग्लव्जमध्ये. निदाह चेंडू जातोय. धावसंख्या रोखून जाऊ. धावसंख्या ती 5. षटक चालू आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक. दुसरा चेंडू आणि क्लीन बॉल. त्रिफळाचीत झालेला आहे. सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे विकी राजपूत. किरण साळुंके हा परत येतोय पॅव्हलियनमध्ये. 4 धावा पडून 5 धावसंख्यावरती पहिला झटका भेटतोय पलटण्या संघाला. किरणच्या स्वरूपामध्ये बळी जातोय आणि त्याची जागा घेण्यात जातोय तो अमित पाटील. एकेकाळचा गाजलेला असा फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी होती आणि आता त्यांना तशीच फलंदाजी करावं लागेल अमित पाटील यांना. बॉल किती झाला? 4 बॉल झाले. चेंडू झाले 4. 2 चेंडू बाकी षटकातले. नवीन फलंदाज दिला तो अमित पाटील. आक्रमक असा अमित पाटील. आपल्या संघाने काय करतो का पाहायचंय. पुढचा चेंडू विकी राजपूतचा शॉर्ट चेंडू. निश्चितच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. अमित पाटीलला काही समजलं नाही. जाऊ दिले किपरच्या ग्लोव्जमध्ये. निर्धाव चेंडूने धावसंख्या होती. ते धावसंख्या रोखून धरते 5. दुसऱ्याच चेंडूवरती तो बघ तिकडे फिरतोय. तो बघ कोपऱ्याला आहे. अरे ते हा हाय कशाला बोलवतोय. अरे तू
आहे आज पूर्ण एक धावेने और जी सांगता होते एक धावेने धावसंख्यात बरोबर धावसंख्या झाली ती 6. सिद्धेश पांचाळेने पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. सिद्धेश पांचाळ जर कुठे असेल त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. एक षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. गोंडी प्रीमियर लीग 2020 यामध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांनी केलं त्यामध्ये राहुल शेवाळे साहेब, कामिनी शेवाळे, बबलू पांचाळ, दीपक महेश्वरी, विजय वैती, सलीम शेख, जगजीवन पाटील, शशिकांत पाटील, विशाखा डेकोरेटर, नंदू ठाकूर, नरेश ठाकूर, निलेश ठाकूर, गणेश साळुंके, पुष्पा थवई, करतार सिंग भट्टी, अरविंद केनी, दशरथ वैती, सुजय पासवान, पवन पालव, जयंत सुळे, नगरसेविका अनिता पांचाळ, संजय खोत, गणेश राऊत, शैलेश भोईर, सचिन वागे, हेमंत सांगारे, गणेश आणि निश्चितच मला वाटतं चौकाराने स्वागत करतोय. नाही सॉरी, झाडाला चेंडू लागलेला आहे. झाडाला चेंडू लागलेला आहे. इथे 2 धावा. झाडाला लागला. 2 धावा. धन्यवाद विक्की. 2 धावेने संघ पोहोचतो 8 वरती. खातं खुलं 2 धावेने अमित पाटील याने. सॉरी, पुढचा चेंडू गणेश यांचा पुणे शॉर्ट चेंडू आणि निश्चित मला वाटतं झेल दोघा पाहायचंय आणि झेल सोडलेला आहे. हलवासा झेल सोडलेला आहे. गौरव कदम यांनी खरोखरच हा झेल सोडलेला निश्चितच तुम्हाला महागात पडू शकतो. कारण अमित पाटील उत्कृष्ट फलंदाज आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही गोवंडी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आता खेळायला येतो सुमित पाटील. गणेश माळी यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार तो म्हणजे सुमित पाटील. लेफ्ट हँड बॅट्समन सुमित पाटील. एक गडी बाद झालाय आणि धावसंख्या आहे ती 9. दोन धावने संघ पोहोचतोय तो आता मात्र डबल फिगर मध्ये संघ खेळतोय तो गोवंडी पलटण. गणेश माळी सुंदर गोलंदाजी करतोय. गणेश माळी झेल सोडला होता गौरव कदम यांनी. अमित पाटील यांचा निश्चितच तुम्हाला महागात किती पडू शकतो कारण येणाऱ्या काळच समजेल. सुमित पाटील तयार. लेफ्ट हँड बॅट्समन सुमित पाटील. गणेश माळी यांचा पुढचा चेंडू खेळण्यात तयार. ओव्हर तिकडे मारा करतो. 5 करून पुन्हा एकदा मला वाटतं खूपच उजव्याशी जाणारा चेंडू. एक धाव तो निश्चित बसून भेटते. आव्हान वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या होती ती 13. खूपच उजव्या टिपा जाणारा चेंडू आणि पंचाने तो वाईट घोषित केला. धावसंख्या झाली ती पुढचा चेंडू सुंदर चेंडू टोललेला आहे अमित पाटील यांनी. एक धाव तर निश्चित भेटते. दुसरी सुद्धा धाव भेटते. दुसरी 2 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने संघ पोहोचतो आता मात्र 15 धावसंख्येवरती. अमित पाटील यांचा गौरव कदम यांनी झेल सोडला होता. निश्चितच हा अमित पाटील सुंदरची फलंदाजी आहे. सुंदरची गोलंदाजी त्यांची आहे. आता फलंदाजीच्या स्वरूपात त्यांना करामत दाखवावं लागेल आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर. पुढचा चेंडू गणेश माळी यांचा पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता आणि निश्चित सुंदर झेल घेतलेला आहे विक्की राजपूत याने. खरोखर सुंदर झेल.
आणि दुसरा गडी बाद होतोय गोवणी पलटणचा. 15 धावसंख्येवरती गणेश माळी, गौरव कदम यांनी झेल सोडला होता, मात्र विकी राजपूत यांनी त्यांचा झेल घेऊन त्याला पुन्हा एकदा पॅलेमध्ये पाठवले. नवीन फलंदाज जातो तो समीर कोटेकर. समीर कोटेकर 2 षटकं, दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होती ती 15, गडी बाद झाले 2. आणि एक छोटाशी खेळाडू इन लोगों भी चांस है अभी, इन लोग भी हारा है तो इन लोग भी क्वालिफाई हो सकते हैं. दुसरं षटक चालू असताना पॉवर प्ले धावसंख्या होती ती 15, गडी बाद झाले 2. गणेश माळी, नवीन फलंदाज गेला तो समीर कोटेकर. काल सुंदर फलंदाजी जिंकले समीर कोटेकर यांनी आपल्या संघाला विजयपथावर ठेवलं होतं. तो समीर कोटेकर खेळण्यासाठी तयार. पुढचा चेंडू गणेश माळी यांचा समीरसाठी. ओव्हर नाही झाली, किती झाले रे? 15 झाली का? किती? धावसंख्या झाले 15 आणि गडी बाद होतात 2. 2 ना, हिसाब कर देगा आपण. समीर गणेश यांचा पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू निश्चितच कव्हरच्या मारा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू 2 धावनी संघ पोहोचतो 17 वरती. षटक संपलं दुसरं आणि धावसंख्या होती 17. भाई बेटा बाबू का नवीन फलंदाज तो गौरव कदम. GPL मधला सर्वात महागडा खेळाडू तो म्हणजे गौरव कदम आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. आपल्या संघासाठी काय करतो पाहायचंय. पूर्ण दारोमदार त्याच्या गोलंदाजीवरती पाहायचंय. कोहली किंग या संघाकडून त्याकडे भरपूरशा अपेक्षा आहेत. त्या म्हणजे गौरव कदम यांच्याकडून त्यांनी झेल जरूर सोडला होता, पण गोलंदाजीमध्ये सुंदर करतात ते गौरव कदम. आणि समोर आहे तो सुमित पाटील, क्रमांकाचा सुमित पाटील खेळण्यासाठी तयार. 2 षटकं संपली. धावसंख्या आहे ती धावसंख्या 17. 2 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू गौरव कदम यांचा ओव्हरकडे मारा करतो. पंचांना पास करून निश्चितच खूपच आणि हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मिस फील्ड केलेली आहे. वाईट बॉलचा इशारा पंच हेमंत कुळे यांच्याकडून, हेमंत सर यांच्याकडून. 3 धावने संघ पोहोचतोय तो 20 वरती. पहिलाच चेंडू वाईट टाकला होता आणि गणेश राऊत यांना काय समजलं नाहीये. गौरव कदम पुढचा चेंडू सुमितसाठी. सुंदर चेंडू, खरोखर कमबॅक करतोय तो म्हणजे गौरव कदम. सुंदरशी गोलंदाजी आहे गौरव कदम यांची. त्याचप्रमाणे गोलंदाजी केली पाहिजे, कारण टिचून गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे. धावसंख्या आहे ती 20, गडी बाद झाले 2. षटक चालू आहे तिसरं. गौरव कदम सुमितसाठी ओव्हरकडे मारा करतोय. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू पुन्हा एकदा. आणि निश्चितच मला वाटतं झेलतो का पाहायचंय. आणि झेल झाला पाहिजे होता. थोडेसे मला वाटतं यष्टी रक्षक थोडेसे सुस्त झालेले आहेत, कारण कालची रात्र त्यांनी गाजवलेली दिसते. आणि आज झेल झाला पाहिजे तो. त्यामध्ये 1 धाव भेटते आणि 1 धावने संख्या पोहोचतोय तो 21 वरती. समोर स्ट्राईकला तो समीर कोटेकर. गौरव कदम गौरव कदम समीरसाठी. पुढचा चेंडू, धावसंख्या होते ती 21. पुन्हा एकदा खूपच डाव्या टिपाचा चेंडू अवांतर पोचतोय कोहली सर यांच्याकडून. धावसंख्येत 1 धावसंख्या सरसावताना धावसंख्या होती ती 22. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू टाकले आहेत, ते म्हणजे गौरव कदम यांनी. पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेने 1च धाव अमोल त्या चेंडूवरती आणि 1 धावेने संघ पुन्हा एकदा सरसावताना. धावसंख्या 1 धावेने होते ती 23.
स्ट्राईकला आला तो सुमितने काल सुंदरची फलंदाजी केली होती. आज मात्र त्यांना अजून काही करामत दाखवता आलेली नाही आहे. अजून 2 षटकं बाकी आहेत. तिसरं षटक चालू असताना गौरव कदम यांचं सुंदर अशी गोलंदाजी करावे गौरव कदम यांना ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुमितसाठी शॉर्ट चेंडू आणि निचीचं मला झेल पाहायचं आहे. आणि डिक्लर झोनमध्ये जाताना चेंडू हा 2 धावाने पोचताना धावसंख्या होती ती 25. षटक चालू आहे तिसरं. अरे तुम्ही आता पण इथे धावायचं तुम्हाला आजचा बॉल कुठे डिक्लेअर झालाय बॉल बॅनरला लागलाच नव्हता बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मारला चेंडू निश्चित मला वाटतं झेल दोघं पाहायचंय डीपच्या रेषेने आणि झेल सोडलेला आहे तिथं थाऊई आणि बॉल भेटला हातामध्ये. एकच धाव जुदान भेटते सुमित पाटील यांना आणि 1 धावेने पुन्हा धावसंख्या होती 26. गौरव कदम शॉर्ट चेंडू टाकला होता पुरेपूर फायदा उठवताना सुमित यांना. गणेश दादा साळुंगे यांचं इथं आगमन झाले. गोवंडी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू कव्हरची शिर मारण्याचा प्रयत्न पण 1 धाव तर निश्चित भेटणार इथं. एकच धावेने संघ पुन्हा एकदा सरसाचा धावसंख्या होती आता मात्र 27. 3 षटकं संपले इथं. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आधी 27. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ क्रिकेटर प्रभाकर वैती यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोवंडी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. एक उत्तम असे फलंदाज होते प्रभाकर वैती. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आधी 27. गडी बाद झाले 2 आणि 27. गणेश माळी संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आले. समोर येतो समीर कोटेकर. गणेश माळी सुंदरशी गोलंदाजी करतायत. गणेश माळी स्ट्राईकला येतो समीर. गणेश पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू निश्चितच मला वाटतं हा झेल होतं का पाहायचं आहे. निश्चितच विक्रांत नाईक झेल खाली आणि सुंदर असा झेल घेतोय विक्रांत नाईक याने आणि गडी बाद होतोय. पहिलं आणि गडी नाश्ता करून ना आले वाटतं. काय बोल आले लेट तरी. क्या बोल रहा है मटका वाकडीच्या घरला उभा. ते 2 मिनिटं ये ना. अहो त्याची आई पण काय सर अहो आमचा घरचा वडापाव आहे बॉलर. अहो घ्या घालू याशिवाय एक कोणाला पाहिजे. तिथे किती जण आहेत बाबू त्यांना देऊ. निखिल पाटील समीरची जागा निघाली तो निखिल पाटील. पुढचा चेंडू गणेश माळी यांचा वरतीकडे मारा करतोय. पंचांना पास करून शॉट आणि हेल्मेटला त्याने चेंडू लागलेला आहे. सुंदर गोलंदाजी करत होतो म्हणजे गणेश माळी. धावसंख्या झाली होती 28. षटक चालू होते. षटक चालू आहे 4थं धावसंख्या झाली ती 28. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागलं आतापर्यंत गोवंडी कोलिकिंग यांच्याकडून. गणेश माळी नवीन फलंदाज तो निखिल पाटील खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू गणेश माळी यांचा आणि क्लीन बॉल झालेला इथं. त्रिफळाचीत होतोय निखिल पाटील. 0वरती बाद होतोय निखिल पाटील. आक्रमक असा आहे निखिल पाटील पण त्याला काही करामत दाखवतोय आणि तंबूत परततोय तो निखिल पाटीलची जागा येण्यात झालाय तो हिमांशू अस्वलकर.
गणेश पुढचा चेंडू हिमांशूसाठी सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे गणेश सुंदर खरोखरच काही जाऊ दिला किपरच्या ग्लोव्हजमध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय सुंदरशी गोलंदाजी करतो तो म्हणजे गणेश माळी. ह्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली आहे ती गणेश माळी आणि लिस्ट कोणाकडे आहे? 5 चेंडू झाले असावे या षटकाने. शेवटचा चेंडू गणेश माळी यांचा पुढचा चेंडू अस्वलकरसाठी आणि निश्चितच मला वाटतं आणि हा षटकार डीपच्या वरून मारला षटकार स्वागत केलं हिमांशू आणि गणेश माळेचं. 6 धावेने संघ पोचतोय तो आता मात्र 1 2 3 4 5 6 34. धाव संघ होते 34. नाही ना भाई पाय खाली पाणी आहे. पाय बावला दे. काय बॉक्स फोडायला झालं. फोड ना मग. धावसंख्या झाले 34. हे पुढचे कोणाच आहे ए विशू आहे. शेवटचं षटक सहा झाले ना हा झाले होय. बरोबर 6 झाले. कोण आलाय? भूषण. भूषण वाडे शेवटचं षटक आणि पहिलं वैयक्तिक पहिलं षटक होतं भूषण वाडे. पहिला चेंडू सुमित साठे सुमित स्ट्राईक केलेला सुमित एक धाव तर निश्चित भेटणार इथं गणेश माळेच्या चेंडूवरती 1 धावेने संघ 35 वर पोहोचताना गोवंडी पलटन्स या संघाचे काम जरा मला खाऊन द्यायला. हे काय झालं? काय होतं? धावसंख्या झाले 35. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि हिमांशू अस्वलकर हिमांशू आक्रमक असा फलंदाज आहे तो हिमांशू. याच्या पहिल्या षटकामध्ये आम्ही गणेश माळे यांचं स्वागत करतो षटकार मारून त्याचप्रमाणे बॅटिंग करावं लागेल. धावसंख्या आहे 35. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा निश्चित मला झेल होतो का पाहायचं त्या झेलवरती गौरव कदम हा झेल घेतो का पाहायचं. सुंदर झेल घेतलाय गौरव कदम याने खरोखरच सुंदर झेल घेतलाय गौरव कदम याने आणि गडी बांधतोय तगडा फलंदाज बांधतोय तो म्हणजे हिमांशू अस्वलकर. राज पाणी काढण्यात येतं. कोण हिमांशू एक कोण घ्या गाय कोण आकाश तांडेल. आकाश तांडेल नवीन फलंदाज केला तो आकाश तांडेल. हिमांशू जागेसाठी आकाश तांडेल. धावसंख्या रोखून धावसंख्या 35 सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे भूषण वाडे. 1 धाव तर निश्चित भेटणार इथं. एकच धावेने संघ पोहोचले 36 वरती. शेवटचे काय चेंडू बाकी षटकातले 3 चेंडू 3 चेंडू अजून बाकी षटकातले आणि आकाश तांडेल आपली नौका मला वाटतं निश्चितच किनाऱ्याला पोहोचवतो का पाहायचं आहे कारण थोडीशी अडखळत चालेल ती गोवंडी पलटन्स यांची नौका आणि तांडेल गेलाय तो फलंदाजीसाठी आकाश तांडेल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. भूषण वाडे सुंदर अशी गोलंदाजी करतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी भूषण वाडे आकाश तांडेलसाठी पुन्हा एकदा निश्चितच मारल्या चेंडू आणि आपल्याला झेल का पाहायचं आहे आणि झेल सोडलेलं आहे विकी राजपूत याने. जिथं 1 धाव त्यानं होती ते 2 धावा भेटत आहेत आणि 2 धावच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती ती आता मात्र 38. शेवटचे 2 चेंडू बाकी.
आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मैदानात चेंडू 2 धावेने संघ पुढे सरसावताना धावसंख्या होती आता मात्र 40 झाली धावसंख्या. शेवटचे काही चेंडू बाकी शेवटचा मला शेवटचा चेंडू बाकी असावा या षटकातला. सुंदर फलंदाजी तांडेल यांच्याकडून. आकाश तांडेल, भूषण वाडे. आणि मिसफील्ड झाले विक्रांत नाईक यांच्याकडून. तिथे 1 धाव तिथे 2 धावा बसत आहेत. 2 धावेने संघ पुन्हा एकदा 42 धावसंख्येवरती समोर लक्ष ठेवलं आहे तो 43 धावांचा. आणि आणि आमचे ज्येष्ठ फलंदाज मैदानात जाताना प्रभाकर वैती. रिटायरमेंट त्यांनी गेल्या वर्षीच रिटायरमेंट घेतली होती प्रभाकर वैती यांनी. आणि ते मैदानाने जाताना त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ मयूर जाधव सुद्धा. आणि ह्याच्या पुढच्या समर्थन करतील आमचे चंदू सेटे सर. धन्यवाद. मॅडी पाणीचं बॉटल द्या ना. पावर प्लस 2 ओवर में कितना था? 17.
पाहायला मिळतोय, परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू जाईल. 2 धावा. भरत जाधव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय, तो स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचा आहे. 11 धावा बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना 2 षटकात 15 धावा, 1 विकेट देखील आपण मिळवली होती. अष्टपैलू कामगिरी केल्याच्या बद्दल आपल्याला हा पुरस्कार दिला जातोय. गोवंडी प्रीमियर लीगमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अमित काही वेळेला पॉईंटच्या दिशेने बॉल, परंतु फिल्डर तिकडे येत आहेत. पहा, पहिल्या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आहे, कारण 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोवंडी कोळी किंग्स आणि एक 500 रुपयाचं पारितोषिक ते जिंकलं, कारण प्रत्येक 6ला ते 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याही वेळेला रिव्हर्स, पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा यश मिळताना पाहायला मिळतंय. या फलंदाजाने 1000 रुपये तर पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवलेले आहेत. पहा, एक या ठिकाणी गणेश साळुंके यांच्या माध्यमातून हे प्रत्येक 6साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि त्याचा पहिल्याच ओव्हरमध्ये फायदा उचलला गेला. स्कोर जर पाहिला तर झालेला आहे 16. आगरी चॅलेंजर्स आणि आगरी टायगर्स आणि चॅलेंजर्स. हां, आणि आगरी टायगर वर्सेस आगरी चॅलेंजर्स. आगरी टायगर्स वर्सेस गोवंडी चॅलेंजर्स. गोवंडी चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी, कारण यानंतरची मॅच आपली होईल. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बॅटिंगसाठी आपण विक्रांत नाईक, एक मोठं नाव आहे या परिसरातील, आणि त्यांच्याकडून मात्र 2 धावेचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर जर पाहिलं तर दुसरी सुरू झाली आणि स्कोर जर पाहिला, आणखीन एक हिट. विक्रांत नाईक ऑन फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. आणखीन एक 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर मिळेल. गणेशजी साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आहे आणि खेळाडूने ते 1500 आतापर्यंत मिळवलं देखील आहे. आणि नक्कीच अशा प्रकारचं प्रोत्साहन असेल तर नक्कीच फलंदाजी तशीच होणार आहे. आणखीन एक बिग हिट. या वेळेला पाहूया किती धावांसाठी हा फटका आहे. दुसऱ्या षटकातच 2000 रुपये अर्जित केलेत आणि या षटकाराच्या जोरावर आणि धावफलक जर पाहिला तर पुढे गेलाय. 43 रनची आवश्यकता जरूर आहे, परंतु विक्रांत नाईक आणि दुसऱ्या बाजूला अमोल भिंगार दिवे. आणखीन एक बिग हिट. क्या बात है. बॅक टू बॅक षटकारांचा पाऊस पडला जातोय. आणि 2 मारले. आणि 3 मारले त्यांनी. पहिला एक ए नेपाले ए नेपाले 2 होता. ए नेपाले तो पण आहे ना दुसरा. आणि 6 किती 2 मारले की 3 मारले. आणि 6 2 मारले. याने अमोल विकीनी 3 मारले. विकीनी इथे बॅक टू बॅक मारले आणि ते 3-6 मारले ना. मारले ना. गोवंडी चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहा षटकारांची खैरात जरूर करत असताना दोन ओव्हर झालेले आहेत आणि 2 ओव्हरमध्ये 37 धावा. 2 षटकातच या मॅचचं गणित बदलून टाकले अमोल भिंगार दिवे आणि त्याचबरोबरीने 37 एका षटकाराची आवश्यकता अजून आहे. याच्या इथे एक सिक्सली नाही, याच्या इथे सिक्सली नाही याची. तर जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या दोन्ही टीमने दाखवलं. गोवंडी कोळी किंग्स या टीमसाठी व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आजच्या दिवसात तुम्हाला हेच पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट.
नो बॉल. आणि पाहूयात आता कशा प्रकारचा फायदा उचलला जातोय. फ्री हिट असणार आहे यानंतर. पंच हेमंत कोळी सर एक मुंबईतील महाराष्ट्रातील एक प्रख्यात पंच आणि तेवढे चांगले बॅट्समन देखील. ओहो, बॅट अतिशय वेगात फिरवली परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय हा चेंडू. फ्री हिटचा चेंडू चकवा दिला नक्कीच. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर निखिल ना, हा निखिल निखिल पाटील पुन्हा एकदा. तिसरी मॅच यानंतर लगेच सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. हो, समोरच्या दिशेने एक जबरदस्त फटका खेळला जातोय आणि येईल 4 धावा. आणि या मॅचला आपल्या अनोख्या शैलीत या सलामीवीरांनी अगदी 2.5 ओव्हरमध्ये संपवलंय. थोडासा वेळही वाचवला या ठिकाणी. चॅलेंजर डिसिजन कळवा. चॅलेंजर डिसिजन कळवा. आणि या ठिकाणी तब्बल 5 षटकार लगावले गेलेत. मॅन ऑफ द मॅच